तर बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतोय बॉलर सागर. चांगली बॉलिंग पाहायला मिळते त्या ठिकाणी. नो मॅन लँड क्षेत्रात चेंडू डॉट बॉलचा इशारा. चांगली बॉलिंग पाहायला मिळते. सागरचं कौतुक करेन. आता मात्र जय महाराष्ट्र 11 या संघानं अक्षरशः थांबवलंय. टॉस जिंकल्यानंतर प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय किती यशस्वी करून दाखवलाय हे सिद्ध केले गोलंदाज कॅप्टन शुभम शेवाळे या कॅप्टनने. आतापर्यंत सागरची गोलंदाजी जर पाहिली तर पहिला बॉल वाईट, त्यानंतर डॉट बॉल आलाय. धावसंख्या जर पाहिली तर 21च्या घरात जाऊन पोहोचले. अजून देखील 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. स्ट्रायकिंग एला पाहिलं तर गणेश या बॉलवरती एक धाव चुकी होते. चुकी पहा, एक धाव महत्वाची आहे. बाईच्या स्वरूपात ही एक धाव. 4 बॉलचा अजून देखील खेळ शिल्लक आहे. 22 धावा धावपलकी लागल्या गेल्या. आडव्या बॅटने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल की काय? क्षेत्ररक्षक वेगाने फेकी करेल, तोपर्यंत घेतली गेली एक धाव. हे पहा, जरूर फेकी खराब पाहायला मिळते त्या ठिकाणी, परंतु बॅकअप चांगला. एकेरी दुहेरी धावांचं क्रिकेट रंगलं जात आहे. थेंबे थेंबे तहेसाचे या म्हणीप्रमाणे नक्कीच धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु एक धाव मात्र या सामन्यामध्ये पकड निर्माण करून देणार नाही. तर तुम्हाला षटकार चौकार खेळावे लागतील. धावसंख्या जर पाहिली तर 23 या आकड्यावरती 23 धावा. षटक क्रमांक शेवटचं षटक आहे स्लॉग षटक. या स्लॉग षटकामध्ये जर पाहिली तर अगदी कर्णधारानं विश्वास दाखवला गोलंदाज सागर या गोलंदाजावरती, आणि तो विश्वास सार्थ ठरवत असताना ज्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते, कौतुक करेन गोलंदाज सागर या गोलंदाजाचं. आज आपण पाहतोय कराड तालुका प्रीमियर लीग, रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस. या सुट्टीच्या दिवसामध्ये कराड तालुक्यातील अनेक प्रेक्षक वर्ग मैदानाच्या चौपेर बाजूला या ठिकाणी बसला असेल. त्या तमाम प्रेक्षक वर्गाचं या ठिकाणी या कराड तालुका प्रीमियर लीग मुक्ता एंटरप्राइजेस पुरस्कृत लोकनेते चषक 2022 अर्थात कराड तालुका प्रीमियर लीग, तुमच्या आमच्या सर्वांची लाडकी आवडती क्रिकेट स्पर्धा अर्थातच कराड तालुका प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. आणि घेऊन जातो क्रिकेटच्या वर्तुळामध्ये जिथे सामना रंगला जातो. विद्यमान मॅच या ठिकाणी आपण पाहतोय, एका बाजूला जान्हवी 11 तर दुसऱ्या बाजूला पाहतोय जय महाराष्ट्र. या दोन्ही टीमच्या माध्यमातून हा संघर्ष पाहायला मिळतोय. सागर लाजवाब गोलंदाजी, अगदी इम्प्रेसिव्ह कामगिरी, इम्प्रेस केले या गोलंदाजानं. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक रोहित गुरव, बॉल खाली, कॅच कॅरी केलाय फलंदाज बाद. चांगला झेल पकडलाय. झेल पकडल्यानंतर जल्लोष पहा, जोश पहा जय महाराष्ट्र 11 या संघाचा, कारण की ही मॅच किती महत्वपूर्ण आहे हे महत्वाचं आहे. जय महाराष्ट्र 11 या संघासाठी ही मॅच महत्वाची असेल, कारण की कित्येक जणांचं स्वप्न असेल, कित्येक संघ मालकाला झोप लागली नसेल, कारण की मला कराड तालुका प्रीमियर लीग या स्पर्धेचं पहिलं पर्व आहे आणि या पहिल्या पर्वाचा चॅम्पियन व्हायचं आहे. यासाठी प्रत्येक खेळाडू, प्रत्येक संघ मालक मोठ्या तयारीने या मैदानात उतरलाय. मैदानात उतरल्यानंतर अनेक संघांना या ठिकाणी पराभवाची धूळ स्वीकारावं लागली. कौतुक करेन जय महाराष्ट्र 11 ज्या पद्धतीनं थांबवून ठेवलंय. 23 धावा धावपती लागल्या गेल्या. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल की काय? 24 धावावरती रोखले गेले टीम जान्हवी 11 या संघाला. तर